गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरण्यात आलेलं टूल किट एबीपी माझाच्या हाती लागलंय। प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी शासकीय नोकऱ्यांसाठी लाच घेण्याच्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न समाज माध्यमातून होत असल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी उघड केलाय आणि त्यामुळे गोव्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि टूलकिटचा वापर कसा केला जातोय पाहूयात या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी टूलकिटचा वापर केला जात असल्याचा प्रकार सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलाय। प्रमोद सावंतांच्या विरोधात बदनामीची ही मोहीम नियोजनपूर्वक राबवली जाते आणि ही मोहीम राबवणाऱ्यांना विरोधकांसोबतच मुख्यमंत्री पदावर लक्ष असलेल्या भाजपमधील असंतुष्टांचंही सहकार्य लाभल्याचं कळतंय आणि म्हणूनच शासकीय नोकऱ्यांसाठी लाच घेण्यासारख्या प्रकरणात सावंत यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया। शासकीय नोकरी देण्यासाठी लाच घेतली जात असल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी गोव्यात उघड झालं। नोकरीसाठी लाच घेण्याच्या प्रकरणावरून गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता। लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपींना अटकही झाली, ज्याचा ईडीकडून तपास सुरू आहे। मुख्यमंत्री सावंत यांनी ही प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले। मात्र सोशल मीडिया, यूट्यूब आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्यांची बदनामी सुरू असल्याचं समोर आलं। टूल किटचा वापर करत हे प्रकरण 24 दिवस समाज माध्यमात ताणून धरल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आला। प्रमोद सावंत यांच्या विरुद्ध पहिले 3 दिवस प्रिंट मीडिया, यूट्यूब आणि चॅनलवर बातम्या प्रसारित करणं, चौथ्या, 5व्या आणि 6व्या दिवशी फेसबुक, विरोधी पार्टीच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर बातमी छापून आणणं, 7व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी ट्विटर ट्रेंड, सिटीझन जर्नलिझमच्या माध्यमातून बातमी पसरवणं, 10व्या, 11व्या आणि 12व्या दिवशी इंस्टाग्राम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूब शॉर्ट रील्सच्या माध्यमातून बदनामी करणं, 13व्या, 14व्या आणि 15व्या दिवशी मोठ्या न्यूज चॅनलवर डिबेट शो करणं, 16व्या, 17व्या आणि 18व्या दिवशी संपूर्ण गोव्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बातमी पसरवणं, 19, 20 आणि 21व्या दिवशी संपादकीय लेख, मोठ्या पत्रकारांकडून बातमी करून घेणं आणि 22 ते 25व्या दिवशी पत्रकार परिषद घेणं आणि विरोधकांकडून आंदोलन करून घेणं, अशी मुख्यमंत्र्यांविरोधात नियोजितपणे बदनामीची मोहीम राबवण्यात आली। दरम्यान टूलकिटचा वापर याआधी अनेक वेळा झालेला पाहायला मिळालाय। केंद्र सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी टूलकिटचा वापर करण्यात आल्याचा आरोप झाला होता। हे टूलकिट प्रकरण नेमकं आहे तरी काय तेही पाहूया। कसा होतो हा टूलकिटचा वापर? टूलकिट एक डिजिटल माध्यम आहे। टूलकिटचा वापर करून एखाद्या आंदोलनाला हवा देण्याचा व विस्तार करता येऊ शकतो या संदर्भातली माहिती दिली जाते। टूलकिटच्या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो। आंदोलन कसं करावं, त्याचा विस्तार कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते। आंदोलनादरम्यान कारवाई झाल्यास काय करावं किंवा पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात येते। आंदोलनाच्या वेळी अडचण आल्यास कुणाशी संपर्क साधावा याचीही माहिती दिली जाते। प्रमोद सावंत यांचं सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधक आणि असंतुष्ट असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानंच हे सगळं केलं जात होतं असं समोर येत आहे। सायबर पोलिसांनी या प्रकरणात तपास केला आणि त्या तपासामध्ये देखील काही पुरावे त्यांच्या हाती लागल्याचंही समोर आलंय। यामुळं आता या प्रकरणामध्ये कोणी राजकीय व्यक्तीवर गुन्हा दाखल होतं का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या प्रकरणात पोलिसांकडून महत्त्वाचा डेटा गोळा करण्यात आल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री सावंत यांची कोंडी करण्यासाठी हे प्रकरण बराच काळ लावून धरण्यात आलं होतं। त्यात त्यांच्या पक्षातीलच काही जण गुंतलेले असल्यानं मुख्यमंत्री हे प्रकरण कसं हाताळतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, उच्चपदस्थ प्रत्येक राजकीय नेत्याचे डोळे उघडणारी ही बातमी आहे। गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला, हे टूलकिट कसं काम करत होतं, यामागे कोण कोण होतं, सविस्तर जाणून घ्यायचंय। प्रज्ञा, मागील काही दिवसांपासून गोव्याच्या राजकारणामध्ये या प्रकरणाचा उल्लेख किंवा यावरती वाद, आरोप प्रत्यारोप होत होते आणि या प्रकरणामुळं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या खुर्चीला धक्का बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आणि आपल्याला माहिती असेल या प्रकरणामुळे किंवा ज्या प्रकारे हे टूलकिट वापरलं गेलं होतं त्यामुळं एवढी या बातमीची चर्चा फक्त गोव्यामध्ये नाही तर देशभरामध्ये झाली होती की प्रमोद सावंत यांना केंद्रात जाऊन पक्षश्रेष्ठींना याबद्दलचा खुलासा करावा लागला होता आणि यानंतर ह्या बदनामी संदर्भातल्या तक्रारी केल्या गेल्या
आणि सायबर पोलिसांनी ज्यावेळी ह्याच्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरू केला तर त्यामध्ये हे टूल किट समोर आलं. आता हे टूल किट खूप घातक असं हत्यार आहे कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध, खास करून राजकारण्यांच्या विरुद्ध, कारण राजकारण्यांना सर्वात मोठा आधार असतो त्यांच्या इमेजचा. जर इमेजला धक्का बसला तर निश्चित राजकारणानं त्यांचं पूर्ण कोसळतं आणि यामुळं डिजिटल टूल किट खास करून मोठे मोठे उद्योजक म्हणा, मोठे मोठे कॉर्पोरेट कंपनीज आणि राजकारणी यांच्याविरुद्ध किंवा राजकीय पक्ष यांच्याविरुद्ध वापरला जातो. याआधी आपण जसा उल्लेख केला की शेतकरी आंदोलनाच्या वेळेला हे टूलकिट वापरलं गेलं होतं, तर हे गोव्याचं टूलकिट होतं ज्यामध्ये ABP माझाकडे जे टूलकिट आहे त्यामध्ये 24 दिवसांचा पूर्ण एक प्लॅन डिजिटल माध्यमांमध्ये, मीडियामध्ये आणि समाजामध्ये कशा प्रकारे यांची बदनामी करायची हे प्रकरण घेऊन या टूलकिटमध्ये आपण फक्त ग्राफिक्समध्ये काय काय करायचं आहे किंवा कोणाकोणाला संपर्क करायचा आहे सांगितलं आहे. पण या टूलकिटमध्ये ज्या दिवसाचा म्हणजे 1 ते 3 दिवस, त्या 3 दिवसामध्ये कोणाला संपर्क करायचं हे लिहिलं आपण दाखवलं आहे. पण काय त्यांना सांगायचं आहे, कोणत्या पद्धतीने बातमी करून आणायची आहे, काय इमेज आणि परसेप्शन क्रिएट झालं पाहिजे, ती प्रॉपर लाईनही दिली गेली होती. तर त्या प्रकारे 24 दिवसांचा पूर्ण आराखडा हा टूलकिटमध्ये होता की कोणती लाईन घ्यायची, कोणाला द्यायची. यामध्ये काही प्रसारमाध्यमांची नावं किंवा न्यूजपेपर्सची नावं, काही मोठ्या पत्रकारांची नावं, इन्फ्लुएन्सची नावं आहेत, त्याचा काही संबंधही नसेल. पण या टूलकिटमध्ये हा प्लॅन आखला गेला होता. या प्लॅननुसार हे सगळं करायचं आहे, कोणती लाईन घ्यायची, या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि या टूलकिटचा वापरही केला गेला होता, ज्यामुळे हे प्रकरण खूप मोठं झालं होतं. आता यामध्ये ईडी चौकशी करताय, ईडी सोबतच स्थानिक पोलीस चौकशी करतायत की हे प्रकरण नेमकं काय आहे. अद्याप डॉक्टर प्रमोद सावंत यांना क्लीनशीट नाही मिळाली आहे, पण त्यांना विश्वास आहे की हे सगळे खोटे आरोप होते आणि हे टूलकिट ज्यावेळेस समोर आलं तर ते निश्चित एक षडयंत्र होतं का असा प्रश्न निर्माण होतो, ज्याची चौकशी सायबर पोलीस करतायत. प्रज्ञा. गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.